हा ग्रुप एवढा मोठा आहे ना, म्हणून हे 100-150च्या वरती बाईक करतात. आता हाच रोडने बरेचसे राईडर चालले आहेत तिकडनं, दिसत आहेत तुम्हाला. ए बावऱ्या हो की बाजूला, हा चालव दे चालव गाडी चालव. चल तर आपल्यासाठी काय वाढून ठेवलंय देवाने म्हणजे निसर्गाने, ते आता वरती जाऊनच बघायला मिळणार आहे. तर चला मित्रांनो, नाश्ता करायला मेंदूडा खंबा. तर मित्रांनो नमस्कार आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, तुमच्या आमच्या जवळजवळ. मित्रांनो सर्वप्रथम 15 ऑगस्ट निमित्त तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. आणि आता आपण चाललो आहे, तर तुम्हाला टायटलवरून कळलंच असेल, थंबनेलवरून कळत असेल, आपण चाललो आहे ताम्हिणी घाटला. आणि आज आपण एकटेच आहोत, कारण प्रशांत एक होता आणि दुसरा एक सूरज होता, ते दोघंजण नाही आले, कॅन्सल झालं आहे. आणि आपली तयारी रेडी आहे. तर आपली ही गाडी बघा, इथे मस्त की तयारी झालेली आहे. आपण मागे फ्लॅग लावलेला आहे पूर्णपणे, आणि गाडी फुल लोड झालेली आहे, फुल एकदम लोड. कशी वाटते कमेंट्स करून सांगा मित्रांनो. चला आता निघायचं आहे. आणि आज आपण पूर्ण तयारी चाललो आहे. आपण मस्त असे एल्बोज घेतलेले आहेत आणि पायाला दिसत तुमचा नी गार्ड पण आपण घेतलेले आहेत. तर फुल एकदम राईडच्या मूडमध्ये आपण आहोत चांगल्या. तर निघूया. आता डायरेक्ट पुढे भेटतो तुम्हाला, आणि आपण जसं जसं भेटतो तसं माझा स्पॉट मिळेल. आणि ताम्हिणी घाटचे आपल्याला बरेचसे स्पॉट आपल्याला बघायला मिळतील. क्लोज घालून घेऊया पटपट, आणि आपण डोकं निघायचा तयारी करूया. तर घ्या कुलस्वामीचं नाव. कुलस्वामी देव भवानी माते की जय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हर हर महादेव. तर मित्रांनो, आपण आलो आहे पनवेलला, आणि पाऊस बारीक बारीक पडायला आला आहे, रिमझिम. हे बघा मधुर आणि मस्त वाटते ना फ्लॅग लावून. आणि आपण आता घातलं आहे बघा पॅन्ट, अशी पॅन्ट घातली आहे मस्तपैकी, म्हणजे जीन्स वगैरे भिजू नये म्हणून. आणि आता इथून निघतो आपण आता डायरेक्ट खोळके नाकाला पोचू, थोडा तिकडे ब्रेक घेऊ. आणि मग त्याच्यानंतर खालापूरचा जो टर्न आहे जो जातो पालीला, तिथून आपण पुढे जाऊ. चला. आणि रायडर्स बघा किती चालले आहे, सगळं बघा फ्लॅगवरून. एक नंबर मोठा ग्रुप चाललेला आहे, सगळे फ्लॅग घेऊन झाले ते बघा, बरेच जणी फ्लॅग लावलेले आहेत. तर मित्रांनो दिसतंय तुम्हाला, आता आपल्या पुढे मोठा ग्रुप चाललेला आहे, आणि मोठाचा मोठा ग्रुप आहे. आणि त्यांचं कधी एक मागे हे पण आहे, त्याच्या क्लब असेल हा, त्या क्लबचं पूर्ण सगळ्यांनी जॅकेट घातलेले आहेत, आणि सगळे ग्रुपने झालेले आहेत. तर माझ्या बाजूने एक पुढे चाललेले आहेत, आणि मस्त मस्त बाईक्स आहेत सगळ्यांच्या. सगळ्या तुम्हाला दिसायचं पूर्ण हिरवं निऑन ग्रीन दिसत सगळ्यांना, निऑन ग्रीन रोडवरती. आता हा शॉट जर वरतून ड्रोनने घेतला असता ना, एक नंबर दिसला असता. बरेचसे ग्रुप अजून बाईक दिसत आहेत मला. आणि हे बघा फ्लॅग बघा, लहरा दो गर्दिश में. एक नंबर यांची सवारी आय थिंक मला वाटतं लोणावळा जात असेल. हे ग्रुप जात आहेत लोणावळा आय थिंक, कारण बहुतेक ह्या रोडने सगळेजण लोणावळा निघतात. आणि हा एवढा मोठा ग्रुप दिसतो आपल्याला, असा ग्रुप पाहिजे, मजा येईल आपल्याला. आणि बरेचसे ब्लॉगर पण आहेत त्याच्यामध्ये, बरेच जणांनी कॅमेरा 360 कॅमेरा पण लावलेले आहेत. हा ग्रुप एवढा मोठा आहे ना, म्हणून हे 100-150च्या वरती बाईक्स करत, म्हणजे बायकर्स आहे ते. 100-150च्या वरती बायकर्स आहेत हे लोक, आणि अजून कंटिन्यू येत आहेत. माझ्या पुढे ऑलरेडी एवढे गेले आहेत, आणि हा अजून 50चा मला तो मॉब गेला माझ्या बाजूने, आणि मागून पण दिसत आहेत वाटतं मला. मित्रांनो गाडी पाहिजे असं काही नाही आहे. तुमच्याकडे गाडी ना साधी असेल ना, स्कूटी असेल तरी राईड करा, मी बोलतोय मॅनेज करा. करत नाही की बाईकच पाहिजे, मोठं हे पाहिजे, काय नाही. मी आहे ना, करतोय ना, आपली छोटी राईड आहे, पण आपल्या गाडीला मस्त आहे की आपण मॉडिफाय करतोय. मॉडिफाय म्हणजे काय बदलत नाही एवढं, पण थोडाफार चेंजेस करतोय, म्हणजे आपल्याला गरज आहे त्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्स्टॉल करतोय. ठीक आहे, तसं इन्स्टॉल करा आणि पडा रे बाहेर घरात. अरे काय नाही, छोटी छोटी राईड करा, मोठी राईड नाही. बाहेर मजा येते, खरं मजा येते. आणि सकाळ सकाळी जो बाहेर पडून निसर्ग एवढा सुंदर आहे ना, हिरवगार झाला, हिरवगार. यस
आपला थंब दाखवलाय दादांनी. आपला गाडीचा जो फ्लॅग आहे ना एक नंबर. तामिनी घाटमध्ये आपण जाऊन तिकडे आपला तिरंगा जो लहराएंगे ना भाई देखते रहेंगे लोग, समजे. मजा आल्या मला म्हणजे एवढं उत्सुक झालो ना मी त्याचा. तामिनी घाटमध्ये कधी पोहोचतोय, अजून बरंच वेळ आहे. म्हणजे बरेच वर्ष मी असा प्लॅन करत होतो म्हणजे की यार जायचं आहे, फ्लॅग घेऊन करायचा आहे. तो दिवस आलेला आहे आणि खूप आनंदी आहे. बघा तिरंगा. ओके, तर मित्रांनो आपण आता आला खालापूरला आणि हे खालापूर नाका इकडे. आता हा रोड जातोय पालीला आणि इकडनं आपण हा पुण्याला जातो, लोणावळा निघतो तिकडून वरती खोपोली वगैरे करत. तर बरेच रायडर आज गेलेले आहेत, मजा आलेली आहे. खरं मस्त सकाळची राईड छान झालेली आहे. आणि पुढे आता इकडनं पाली निघतो आपण. आता मॅप दाखवा, मी ओपन केला आहे. आता इथे 53 मिनिट वगैरे दाखवत आहे. 53 मिनिटाचं पाली आणि पालीवरनं आपण नंतर परत जाणार आहोत निजामपूर रोड, जो मला आवडता आहे. म्हणजे एकदम मस्त रोड आहे. त्या रोडला मी त्या दिवशी मागे एकदा व्हिडिओमध्ये बघितला असाल तुम्ही. तो माणगाव टू मुंबई जो ब्लॉक केलेला आहे त्याच्यामुळे मी तो माणगाववरनं त्या निजामपूर रोडने आलेलो आणि एक नंबर होता. आता हाच रोडने बरेचसे राईडर चालले आहेत तिकडनं, दिसत आहेत तुम्हाला. चला आपण पण जाऊया. आपली मधुराणी एकदम चकाचक कडक. तर मित्रांनो पोचलो आपण फायनली बल्लाळेश्वर देवस्थान जे पालीचं आहे. आपण मंदिरात जाणार नाही का, मंदिरात गर्दी असेल आणि आपल्याला जायचं अजून भरपूर पुढे. तर इथून दर्शन घेऊन आपण निघायचं. जय हिंद. इथून दर्शन घेऊन आता आपण निघायचं पुढे. मेन आपला तामिनी घाट आहे. आता इथे मी थोडासा नाश्ता करणार आहे, तर पुढे जाऊन आपण हॉटेलमध्ये जाऊया, तिकडे नाश्ता करूया. बाय. तर इथे कुठेतरी बरेचसे आहे स्टॉल्स वगैरे ज्या मंदिराच्या समोरच्या साईडला आहेत. त्या साईडला प्रसादालयाच्या समोर जे महाकालीचं शॉप आहे तिकडे आपण नाश्ता करूया. तर गाडी फिरून घेऊया. तर मस्त मित्रांनो आपण मेंदूवडा सांबार खातोय आणि इथे आहे हॉटेल महाकाली. ते समोर प्रसादालय आहे, त्या प्रसादाच्या अपोजिटच इथे आहे महाकाली हॉटेल. तसं हॉटेल आहे इथे आणि आपण लास्ट टाइम इथे येऊन गेलेलो आहे. तर इथला व्हिडिओ पण आपण केलेला आहे. तर चला मित्रांनो नाश्ता करायला मेंदूवडा सांबार. तर मंडळी आपण आता निघालो नाश्ता करून. नाश्ता मस्त झालेला आहे पोटभर. आणि इथे माझ्या डावीकडे मान फिरवता येणार नाही, इथे दिसेल तुम्हाला. थोडंसं मी थांबवतो गाडी आणि तुम्हाला दाखवतो. हा बघा समोर दिसतोय सरसगड, म्हणजे पाली गणपतीच्या मागे आहे तो हा गड सरसगड. इथे आम्ही ट्रॅकला आलेलो 1 वर्ष. तर त्या ट्रॅकचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्याचा पार्ट 2 होता, तो अपलोड नाही केला. त्याच्यामागे कारण होतं, कारण तिकडे आमच्याच ग्रुपमधल्या एका मुलाचं ॲक्सिडेंट झालं त्यावेळेला. तर मला तो म्हणजे तो व्हिडिओ मला टाकायची इच्छाच नाही आली नंतर. पण बघतोय कारण माझी मैत्रीण आहे, ती मला बोलवती टाक व्हिडिओ तो. पण त्याचा शेवटच नाही आम्हाला काय करता आला, कारण आम्ही उतरता ते ॲक्सिडेंट झालेलं असं. पण तो व्यवस्थित आहे. जो दादा आपला मित्र पडलेला तो लीडर होता ॲक्च्युली. आता मला वाटतं तो व्हिडिओ मी एडिट करून टाकेन असं वाटतंय मला. मी आता मोबाईलला मस्त बघा प्लास्टिक घेतलं. ते दुकानातले काका होते पॅकिंग करत होते कडधान्य. तर त्यांना बोललो काका एक मला थैली द्या ना. त्याने एक थैली दिली. तर हे काम मस्त झालं, म्हणजे एक नंबर. ओके, मग तामिनी घाटच्या पुढे नंतर मुळशी आहे. जर आपल्याला वेळ मिळाला तर मुळशी करू. आपण आता निजामपूरच्या रोडला आहोत आणि हा रोड एक नंबर आहे. मस्त रोड, म्हणजे एक नंबरच आहे खरोखर. अशा रोडला गाडी चालवायला धमाल. 15 ऑगस्ट निमित्त आपण असं बाहेर पडलेलो आहे. म्हणजे घरात बसावं असं वाटत नव्हतं. आणि बोलता ना मला तर एक सुट्टी मिळत नाही. म्हणजे संडे सुट्टी असते, पण संडे मी बिझी असतो आणि सॅटर्डे सुट्टी नसते. तर हा आता वेळ मिळाला मस्त 15 ऑगस्टचा. मला ही राईड सोडायची नाही. लागलो तयारीला, म्हटलं तयारी केली आणि आपण मस्तपैकी बाहेर आता फिरायला आलो आहे. जंगलात नाही हा रोड निघाला ना एक नंबर वाटतं. म्हणजे दोन्ही बाजूला असं जंगल आहे, पूर्ण हिरवगार. आणि त्याच्यात हा डांबरी रस्ता एवढा सुंदर आहे ना खरं. म्हणजे गाडी जरा पण तुमची शेक होत नाही आहे. अशी कॉर्नरिंग करून चालायला मजा येते बघा.
है ना. हा धमाल. काय माझा भाऊ काल मला विचारत होता म्हणजे काल भेटला आणि बोलतो कुठे चालला उद्या. मला चाललोय तामिनीला. मला कशाला जातोय घरच ना घरात आराम कर ना. म्हटलं भावा म्हटलं हा आराम केला असता ना तो ऐक मी तुला सांगतोय जर मी आराम केला असता ना तर हे बघायला मला मिळालं असतं आणि अजून पुढचं जे बघायला भेटणार आहे ना ते बघून तुला वाटलं असतं यार खरं मी पण यायला पाहिजे होतं. आई शपथ सांगतो ना निसर्गाचा आनंद आता नाही गेलात ना तर कधी येणार. अरे वेळ निघून जाईल पण हे नाही भेटणार. पण वेळ निघून गेला ती म्हातार पण लवकर येणार. समजलं. पण आता जेवढं तुम्हाला फिरता येईल ना फिरवता येईल तेवढं फिरा. एक नंबर. बघा ना काय मस्त अड्डा आहे म्हणजे एवढं. आणि आता ह्या रोड असं गाड्या पण कमी आहेत. बऱ्याचशा गाड्या इथूनच जातात. इकडनं जाऊन सर डायरेक्ट माणगावला पण जाता येतं आणि इथून नंतर पुढे लेफ्ट जातो तो मुळशी आपण आणि ताम्हाणी घाटला जातो. पण हा रोड एक आहे बरा चांगला आहे माणगावसाठी जिथे कोलाड आणि हे त्या रस्त्यामध्ये जास्त अडचण नाही करता येत म्हणून हा शॉर्टकट आपण करून इकडे माणगावला येतो. उत्तम आहे उत्तम आहे उत्तम आहे. गाडी स्लो करा हां कारण आता टर्निंग वगैरे होणार ना भारी मस्त आहे. मित्रांनो कसं वाटतंय पण ह्याच दिवशी आपण शाळेत जायचो. शाळेतली मजा हा गे गुरं आली गुरं ए बावऱ्या हो की बाजूला. हां तर शाळेची गोष्ट करतो. शाळेत आपण मस्त की ह्याला प्रभात फेरीला जायचो. आमची शाळा बांदेकरवाडीत आणि दुसरी शाळा होती आमची ब्रांचची मेघवाडीत. तर आमचं ध्वजारोहण वगैरे सगळं व्हायचं ते वरच्या शाळेमध्ये म्हणजे मेघवाडीच्या शाळेमध्ये. मग त्याच वेळेला आम्ही असं मस्तपैकी चालत सगळेजण म्हणजे एकत्र अशी साखळी बनवून तिथपर्यंत घोषणा देत जायचो आणि जे मोठ्याने घोषणा द्यायचं की नंतर घसा बसायचा आणि ती मजा वेगळी होती. आम्ही वरच्या शाळेपर्यंत जायचो सगळे एकत्र साखळी पकडून मुलांची एक रांग बनायची. टीचर बरोबर असायचे मजा यायची. म्हणजे आता मला आठवलं का म्हणजे मला आता येताना मध्ये एक शाळा दिसली तर शाळेची मुलं अशी सगळेजण मस्त की आणि टीचर होते त्यांच्यावर होते लहान मुलं होती. सुंदर वाटलं बघून. मला ते शूट नाही करता आलं ते बघून मला ते आठवलं शाळेचे दिवस. एक शाळेचे दिवस म्हणजे मित्रांनो बोलायच नको. तर मित्रांनो आपण ताम्हाणी घाटच्या एकदम पायथ्याला आलो आणि इथे दिसतंय तुम्हाला इथे टोल हा नाका आहे आणि इथे सगळे स्टॉल्स वगैरे जेवणाचे वगैरे खाद्यपदार्थ वगैरे सगळे मिळते इथे म्हणजे हॉटेलच एक प्रकारे. आणि इथे काही गाड्या पार्क केल्या ते खाण्यासाठी आणतात आणि समोर दिसतं ना मित्रांनो हा ताम्हाणी घाट आहे सॉरी ताम्हिणी घाट. तर आपण पायथ्याला आहोत आणि इथून हे खालून जे दृश्य दिसतं ना एक नंबर दिसतंय. म्हणजे डोंगरावरती ना अशी ढगांची चादर आच्छादलेली आहे. जणू असं ना डोंगर झोपलाय चादर घेऊन काहीतरी. अरे उठवा रे कोणीतरी त्याला. एवढं सुंदर दिसतंय. भारी आपण पोचलोय आणि फायनली आता इथून निघतोय आपण पुढे. चला मग पुढे पुढचा नजारा बघायला मिळेल आपला. चला हाय चल येते बसते तू बसते चालवते गाड्या तू हां चालवते चालव गाडी चालव चल येते माझ्यावर येते का माझ्यावर येते नाही हायफाय दे हायफाय हो चल टाटा बाय. अरे वा व्हेरी गुड. असा रोड खाली आहे म्हणजे येणाऱ्या गाड्या भरपूर आहेत. कदाचित ह्या गाड्या मुंबई रिटर्न असतील नाहीतर पुण्यावरून येणाऱ्या गाड्या असतील ज्या पालीच्या दर्शनाला म्हणजे बल्लाळेश्वरच्या दर्शनाला जात असतील. अजून वरती बघायला मिळेल काय माहिती नाही. तर आपल्यासाठी काय वाढून ठेवलं आहे देवाने म्हणजे निसर्गाने ते आता वरती जाऊनच बघायला मिळणार आहे. आणि मित्रांनो तुम्हाला पण ते बघायला मिळणार आहे. ते वाढलेलं आपण दोघांनी शेअर करूया काय बोलता हा की नाही. हां चला तर मित्रांनो जाऊया पुढे ताम्हिणी घाटच्या. आणि हा सुंदर असा धबधबा पहिलाच लागलेला आहे हा बघा. आणि बरीचशी पब्लिक आहे तिथं मस्त पर्यटक आहेत आणि इथं एन्जॉय करत आहेत. तुम्ही तर तिकडे मस्तपैकी तिकडे मजा करतायत सगळेजण. आणि वॉटरफॉलच्या खाली फ्लॅग अटॅच केला परत खोलायला लागेल मला. यांना फ्लॅग पाहिजे आता 2 मिनटं देऊया आपण यांना फ्लॅग देऊया. हां तर मित्रांनो रस्त्याच्या कडेला जा सामावर बघा कारण इथे रहदारी चालू असते आणि इथे उभे राहताना साईडला उभे राहा आणि आनंद घ्यायचा तर ती धबधब्यात जाऊ शकता. हा सुंदर धबधबा आहे. छोटा सुद्धा आहे पण मस्त आहे. रिस्की नाही आहे काय नाही. इथे पण फॅमिली एक आलेली आहे तर फॅमिली घेऊन इथे पण आपले कपल आहेत त्या मस्तपैकी आनंद घेत आहेत. पण वरती अजून हा वॉटरफॉल कंटिन्यू पुढे गेला आहे आणि हाच रस्ता नंतर फिरून गेलेला आहे. आणि इथे उरणचे मित्र आले आहेत आपल्या
आणि हे मित्रांनी आपलं फ्लॅगवरती त्यांना व्हिडिओ बनवायचा या त्याला मस्त की फ्लॅगवरती व्हिडिओ बनवतात हे बघा. हा तो आता शेक होईल आणि आवाज येणार. पाण्यात भिजला हार्ड डिस्क गेली काय फोटो निघाला. हॅलो 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 परत जाता चल काय झालं काय काम आहे आपल्याला. सुंदर असं एकदम पुढे वरती फॉग जमा झालेला आहे आणि वरती आपल्याला जाणार आहोत आणि तिकडे तो सनसेट पॉईंट आय थिंक माझ्यामध्ये तो तिकडेच आहे वरती. पण हा एक टर्न घेतला की अजून एक टर्न आहे नंतर वरती सरळ जातो सनसेट पॉईंटला. मजा आली आहे. हा पहिला पॉईंट आपण बघितला वॉटरफॉलचा सुंदर होता. मित्रांनो इथे आला तर रस्त्यावरती मस्ती करू नका कारण गाड्या रहदारीचा हा आहे रस्ता आहे तर जास्त रस्त्यावरती मस्त फोटोग्राफी करणे आणि याच्यामध्ये काय एक्साइटमेंट होऊन काय करू नका बा. काळजी घ्या इथे आलात तर. पाऊस नाही आहे आणि पावसाने इंद्रदेवाने आपल्याला जरा मस्त की मेहरबानी केली आहे. पाऊस पडला असता तर शायद वेगळं दृश्य दिसलं असतं आणि पाऊस नाही आहे त्यामुळे मस्त की मला शूटिंग चांगलं करता येत आहे. कॅमेरा आणि मोबाईलवर सगळं मला पाहता येत आहे. हा बघा एक छोटा धबधबा जवळच आहोत जवळच. आता हा टर्न घेतला की सरळ वरती सनसेट पॉइंट. हो टर्निंगला जरा सांभाळून घ्यायला लागतं गाडी स्लो ठेवायला लागते आणि टर्न व्यवस्थित घ्यायला लागतो. हा रोड पूर्ण मुळशीपर्यंत गेला आहे. आपल्याला जमलं ना मित्रांनो तो मुळशीपर्यंत आपण जाऊन या. मुळशी डॅम आहे तिकडे तर डॅमपर्यंत आपल्याला जाता येतं का बघूया. मी आता चांगलंच आहे. माझ्या डावीकडे काय नजारा आहे एक नंबर नजारा आहे आणि हा नजारा आपल्याला सनसेट पॉईंटनेच बघायला भेटणार आहे मित्रांनो. भाई इथे आलं ना की एनर्जी फुल भाई एकदम असं फ्रेश होऊन जातो आपण. आणि काय नजारा तुम्हाला दिसतंय ना मला दिसतोय का ना. हा 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 मी गाडी थांबवणार आहे कारण मला आता राहत नाही आहे आणि मी त्या साईडला उभं राहून हा नजारा बघणारच आहे. एक नंबर. तर मित्रांनो मधुरानीला उभं केलेलं आहे. भाई तू शांत इथे राहा आणि मी तुम्हाला नजारा दाखवतो. हा वा खडक खडक. जास्त मी हलणार नाही एकदा ट्रॅक करणार आहे आणि पूर्ण असं खाली मस्त जंगल आणि शेती बिती काय असेल ते माहिती नाही. शेती नाही दिसत आहे पण हे पूर्ण रानच आहे. तिकडे कारखाने दिसत आहेत. सुपर. आपण आता सनसेट पॉईंटला जाऊन बघूया त्या साईडला. आणि हा बघा कडा पण अशा जागी जर कोसळलं पण एक भाग असेल तर आपण प्रॉपर सनसेट पॉईंटला आलेलो आहोत. इथे पण बरीच गर्दी झालेली आहे. सगळ्यांनी गाड्याच्या रस्त्याच्या कडेला लावलेल्या आहेत आणि हा दिसतोय वॉटरफॉल. बघायचं आहे तुम्हाला बघायचं दाखवू बोला दाखवू मी तुम्हाला दाखवतो. जवळ जाऊन दाखवतो मित्रांनो. गाडी साईडला घेऊया आणि मग तुम्हाला दाखवतो वॉटरफॉल. तर हा आहे असा वॉटरफॉल. वा सुंदर आहे आणि पाणी एकदम क्लीन आहे कारण पाऊस नाही तेवढं पडलेलं आहे. पाऊस पडलं की पाणी थोडं गडू असतं आणि इथे फॅमिली मेंबर दिसतात. बरेच पर्यटक आलेले आहेत तिथे आणि इथे गर्दी झालेली आहे जाम. तो भाई तिथे बसून मका खातोय आणि इथे खाली बघा म्हणजे रिस्की नाही आहे पण अशा ठिकाणी मित्रांनो काळजी घ्या. कडक आहे पण पाहण्यात मजा आली. चला आपण सनसेट पॉईंट बघूया. आणि हा आहे सनसेट पॉईंट. उत्तम आहे मित्रांनो. हे दृश्य पाहण्यासाठी आपण इकडे येतो. बघा दरी. तर हा पॉईंट आहे सनसेट पॉईंट. संध्याकाळच्या वेळेला इथून बघण्यासारखा सीन असतो पण आता हा पूर्ण ढगाळ वातावरण झालेलं आहे त्याच्यामुळे ही पण लांबची डोंगर दिसत नाही आणि आपल्याला सनसेट इथे दिसतो संध्याकाळी. आपल्याला बघायला वेळ ना कारण आपण तोपर्यंत रिटर्न मुंबईला निघू. आणि ही खाली दरी एकदम दिसते. इथूनच आपण आलो. तो खाली रोड आहे.
म्हणजे एवढा वळण घेऊन आम्ही वरती आलो आणि अजून वरती जायचं आपलं इथून. आणि आता वरती निघाला. आता पुढे आपल्यासाठी निसर्गाने काय वाढून ठेवलंय ते बघायचं. हा रे बाप रे, काय धबधबा आहे, सुंदर आहे, उंच आहे, मजा मजा आहे मजा आहे मजा आहे मित्रांनो. वा भाई, जे डोळ्याने पाहून जी मजा येते ना, असं ते व्हिडिओमध्ये मला वाटत नाही मजा येईल तेवढी. मी तो आनंद घेतोय आणि मी प्रयत्न करतोय तुम्हाला पण ते दाखवायचा. आता बारीक बारीक पाऊस पडण्याचा आशा इथं ते बस बंद पडलेली आहे. सुंदर दिसतं इकडनं दृश्य. मेन म्हणजे एवढं फ्रेश वाटतं ना इकडे, जी हवा वगैरे शुद्ध हवा दिसते, थंड वातावरण झालेलं आहे. फक्त एवढं की पाऊस नाही आहे ते निर्वाणी आहे. काय नाही, मला भिजलं तसं का प्रॉब्लेम नाही, कारण आपले जॅकेट वगैरे आपण फुल पॅक आहोत. भिजले तर फक्त शूज भिजतील माझे. टिप टिप पाऊस पडत आहे मस्तपैकी. आणि वरती बघा, हा हा हा, अरे काय करून ठेवलंयस, काय दाखवतोयस तू आम्हाला. अरे निसर्ग देवा, असंच सुंदर चित्र सगळ्यांना दाखवत राहा. कसं वाटतंय, बरं वाटतंय. अरे परशा, तुला मिस करतोय रे, मिस करतोय परशा. सूरज मित्रा, तू नाही आलास, तू येणार होतास पण तुझं काहीतरी वेगळं काम होतं, तू बोललास. मग ठीक आहे, आपण पुढच्या आला नक्की तू येशील, आपण करू मस्त परत प्लॅन. पण मी बोलतो तामिळगड उत्तम आहे, तुम्ही इथे येवा, म्हणजे तुम्ही येवा इथे, कळलं काय, तुम्ही येवा इथे फिरा, मजा घ्या. हां, तुम्ही फॅमिलीसकट या, कारमध्ये या, बाईकने या, मस्त, पण या. हा, पण धिंगाणा घालू नका यार मित्रांनो, धिंगाणा नको. कारण तुम्ही पिऊन याल, मजा करा, रस्त्यातील नाचाल, धिंगाणा घाल, तसं करू नका. फक्त आनंद लुटण्यासाठी या, निसर्ग मन भरून बघण्यासाठी या. खरोखर लहान मुलांना दाखवा, हे बघण्यासारखं आहे. कारण हे त्यांना परत नाही बघायला मिळणार म्हणजे पुढे, तर तुम्ही त्यांना नाही दाखवलं तर. हां, सकाळी लवकर उठून आपण फटाफट निघालो आहे आणि मी थेट डायरेक्ट पनवेलला येऊन मी नंतर परत व्हिडिओ स्टार्ट केलेला. कारण मला मेन हे तुम्हाला दाखवायचं होतं. मधला प्रवास आपण बऱ्याचदा बघितलेला आहे, तो मधला प्रवासात मी जास्त शूट नाही केलं, कारण इथलं जेवढं शूट करता येईल ना तेवढं भारी होतं. कारण इथे स्टॉल्स वगैरे परत लागले आहेत. पण एक बरं आहे, इथे जागोजागी तुम्हाला स्टॉल्स आहेत, तुम्हाला खाण्यासारखे वगैरे म्हणजे भरपूर काय मिळेल असं. हॉटेल पण आहेत आणि ते छोटे जे स्टॉल आहेत त्याच्यावरती तुम्हाला म्हणजे मका किंवा काही आंबट असं कैरी विरी वगैरे मिळतं, आवडी मिळतं, असं काहीतरी मिळत असेल. छोटं वडापाव वगैरे थोडं मिळत असेल, म्हणजे मिळतं. मी अजून काय खाल्लं नाही आहे. हे बघा, गाडीत मजा करतात सगळेजण, एन्जॉय करतात, नाचतायत, गाणी लावलीत गाडीत. तर मित्रांनो, थोडं पुढे आलो आपण. पुढे आला ते हे दिसतं तुम्हाला, टाटा पॉवर कोऑपरेटिव्ह लिमिटेड. इथेच खाली आता एक स्पॉट आहे. मी एकाला विचारतो, बोलतो वॉटरफॉल आहे, जाऊन बघूया आपण काय पुढे. आणि धुकं बघा ना मित्रांनो, धुकं काय 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 वाढून ठेवलं आहे ते. अरे बापरे, या जेवायला या. निसर्गाने एवढं सुंदर दृश्य दिलेलं आहे, बघूनच असं एकदम हे मन भरतं आहे. वॉटरफॉल कुठे आहे? तर इथे पार्किंग एरिया आहे. पार्किंग एरियामध्ये गाडी लावून आपण पुढे जाऊ शकतो वॉटरफॉल. आणि 80 रुपये काय, वन्यजीवन अभयारण्य 80 रुपये पर्यटन शुल्क आकारणी. मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे 80 रुपये प्रति व्यक्ती रोख रुपयात द्यावे, रितसर पावती घ्यावी. ठीक आहे. किती रे वॉटरफॉल? वॉटरफॉल कुठे आहे? इथे आतमध्ये जवळ आहे का लांब आहे? भरपूर लांब आहे. 2-2.5 तास लागतील वॉटरफॉल पर्यंत. काय बोलतो, एवढं लांब आहे? इथे एक व्ह्यू पॉईंट आहे. ओके, म्हणजे वॉकेबलच आहे, चालतच जावं लागतं. पण 2 तास? धबधबा असं उतरायचं आहे, परत चढायचं. हां काय, मग ती काय एंट्री फी वगैरे आला? अच्छा, ओके. तर मित्रांनो, आपण इथून आतमध्ये आलो आणि इथे दिसतं एंट्री आहे तिकडे, तिकडून आतमध्ये जायचं आहे. जो प्लस व्हॅली वॉटरफॉल काहीतरी आहे आणि 150 रुपये आहेत पर पर्सन. कशाला?
मला तेच कळत 80 रुपये तिथे लिहिले आहेत आणि ते 150 रुपये मागवते. म्हटलं गाडी असो नसो, म्हटलं गाडी बाहेर लावा, बातम्या लावा, ते 150 रुपयेच घेणार. मग ते बोर्डवरती 80 रुपये लिहिले. मग मी म्हटलं नको कशाला. मग तुम्हाला इथे दाखवतो सेल्फी पॉईंट. हा बघा, तर ह्या पॉईंटला काय वाईट आहे, काय कडक आहे इथे पण. म्हणजे इथून असा सेल्फी पॉईंट आहे आणि इथून सगळं तुम्ही दृश्य तुम्ही कॅप्चर करू शकता. म्हणजे मी तुम्हाला दाखवतो आता आपल्या कॅमेरामध्ये तुम्हाला दिसेल. मग आपला हा असा आहे, पण सगळं फॉगी झालं आहे. इथे ग्रुप फोटो काढतात. तर पूर्ण फॉगी वातावरण आहे, काय नाही. इथे दरी आहे फक्त. आपण त्या साईडला पण जाऊन येऊया. इथून पण बघितलं तर असं तुम्हाला दिसेल. असं काही दृश्य म्हणजे काहीच दृश्य नाही आहे. पूर्ण ढगाळ वातावरण फॉगी झालेलं आहे म्हणून काही दिसतच नाही आहे. आणि हा रस्ता तिथून तिथपर्यंत गेला. तिकडे गाडी दिसते तिथून पुढे, म्हणजे पुढे अजून पुढे आपल्या बरं आहे की फॉग दिसणार आहे. आणि ही खालीची दरी आहे. कशी आहे दरी? बरी आहे. चला निघूया. तर मित्रांनो परत आपण आता पुढे आलो आहे आणि इथे साक्षी हॉटेल म्हणून स्टॉल आहे. आणि आपण मगाशी तिथे होतो, तर तिथे राऊंड आपण इथे आलो. आता हा एक स्पॉट आहे, तर इथे पण बरेचसे पर्यटक आहेत. वरती मस्त वॉटरफॉल दिसतं आहे आणि फॉग होत आहे यार, सगळीकडे फॉग आहे. चला खाली जाऊन बघूया, तुम्हाला ते दाखवतो निसर्गाने काय ठेवलं आहे आपल्यासाठी. इकडं सांभाळून उतरा. आणि इकडे येऊन आता आपल्याला दिसतं आहे दरी. असा स्पॉट नाही, पण एक दरी आहे पूर्णपणे इथे. म्हणजे माकडं आहेत, हे बघा माकडं दिसतात का. आणि आता पूर्णपणे उतार आहे, हे रिस्की आहे पूर्णपणे. आणि इथून अशी दरी दिसते पूर्णपणे मध्ये आणि पूर्ण असं ढगाने पूर्ण चादर आच्छादलेली आहे. तर काहीच दिसणार नाही आपल्याला इथून, पण सीन छान आहे. आणि बरेच इथे पर्यटक इथे आहे दिसत आहेत. आणि आपला तिरंगा का फडकतोय बघा. हवा भाई हवा मस्त. चला पुढे जाऊया. तर मित्रांनो परत एका स्पॉटवरती आपण आलो. इथे रोडच्या बाजूलाच आहेत बऱ्याच जणांनी गाड्या पार्किंग केलेल्या आहेत. आपली गाडी इथे उभी आहे आणि इथे काहीतरी स्पॉट आहेत. पब्लिक इथे जात आहेत, अर्धी पब्लिक, आणि अर्धी पब्लिक तिकडे जात आहेत. ह्या बघा सर आहेत, त्यांना विचारूया काय ते सर इथे काय आहे. काही नाही, वॉटरफॉल बंद आहे. बंद. आणि ह्या साईडला नाही, ते वरती गेलं, ते वरच्या हे स्पॉट आहे का, हिल वाटतं फक्त. अच्छा. तर वॉटरफॉल आहे तो बंद आहे तिकडचा. आणि दुसरं म्हणजे मला वाटतं त्या हिलवरती जात स्पॉट आहे, तिकडनं काय त्याला चांगला व्ह्यू दिसेल म्हणून पब्लिक इथेच जात आहे फिरायला. म्हणजे बहुतेक सगळ्या ठिकाणी चांगलं मस्त इथे कुठेही थांबाल तिकडे तुम्हाला निसर्गाचा आनंद घेता येतो. आणि सगळीकडे चारही बाजूला फॉग झालेले आहेत. भाई कसं वाटतं मित्रांनो. तर एकदा क्लीन करतो बघा. तर आपण रिटर्न जायचं प्लॅन करा. मुळशी धरण नको जाऊया, पेट्रोल बघायला किती पाहिजे, कारण आपल्याला पेट्रोल पण नंतर खाली मिळेल. कारण या साईडला इथे जवळ कुठे पेट्रोल नाही आहे, डायरेक्ट भरपूर लांबच आहे. मुळशीमध्ये पण नाहीच होत आहे. तर आपला खाली उलट्या साईडला पेट्रोल पंप आहेत, तर आपण उतरूया खाली. तर इथून तिरंगा दिसतंय. यस. आणि आपली गाडी बघ कशी दिसते, कडक भेटली मधुरानी. आणि तिरंगाने अजून शान वाढलेली आहे त्याच्याला, एक नंबर. तर आता मित्रांनो इथे काही मंडळी आहेत. तर तुम्ही कुठनं आलात? पुण्यातले तुम्ही? अच्छा. कसं आहे इथे? बस अजून ते फिरलो नाही पुढे अजून. मग पहिल्यांदा आलात का कधी येऊन गेलं इथे? माझा सेकंड टाइम आहे, यांचा फर्स्ट टाइम. अच्छा. सेकंड टाइम नाही आहे, फर्स्ट टाइमच आहे. माझा सेकंड टाइम येऊन गेलो. हे झालं. नाही मस्त आहे. पण मला मी पण पहिल्यांदा झालं आहे. मी पण पहिल्यांदा झालो, मला छान वाटलं इथे. अच्छा. आहे. नमस्कार. चला बरं वाटलं सगळ्यांना भेटून आणि एन्जॉय करा. तुमचे लवकरच आम्ही पण सबस्क्राईब करून तुमचे लवकरच 1 मिलियन हो. अरे यार ते बस थँक्यू. तुमच्या तोंडात घुल साखर. लाईव्ह स्ट्रेस सबस्क्राईब करा. अजय नागरकर सरांना फॉलो करा. थँक्यू. धन्यवाद. चल बाय. चला तर मित्रांनो निघूया आपण ते खाली. आणि आता गाडी बरी आहे की मस्त की धुवून निघाली.
तर मित्रांनो हां मस्त राईड करत पावसातनं आपण इथे खाली आलेलो आणि हे दिसतं आहे तामिनी घाट. तामिनी घाट जो एवढा मस्त की ढगाळ असं आच्छादलं आहे, ढगाने पूर्ण आच्छादलेला आहे. जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे चादर अंगावर घेऊन झोपलेला आहे तो डोंगर म्हणजे हा तामिनी घाट. आणि बराच मोठा आहे, बराच मोठा एकदम लांब लचक असा तामिनी घाट आहे. आणि हा सर करत असताना म्हणजे इकडनं जात असताना संपतोय कधी असं झालेलं. तरी मी मुळशी डॅमपर्यंत नाही गेलो, म्हणजे मुळशीपर्यंत जायला कारण आपलं पेट्रोल काय माहिती नाही काय धोका देईल. त्यात माझं मीटर थोडंसं धोका देतं आहे, म्हणजे ते दाखवतच नाही आहे पेट्रोल किती येते. तर ती ब्लिंक होते लाईट फक्त टक 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 करून अशी असा विषय आहे. तर म्हणून मी रिटर्न आलो खाली. आणि राहिला प्रश्न तो बनवायचा तर खायचा. तर पाऊस एवढा मुसळधार पडला की वरती धो पाऊस होता आणि समोरचं काय दिसतच नव्हतं. म्हणजे 100 ते 200 मीटरपर्यंत होतो आपण, ते 200 मीटरपर्यंत आपला काहीच दिसत नव्हतं. आलो आपण खाली इथे आता आणि मस्त मस्त मजा आली पूर्ण राईड. तुम्ही पण या इकडे म्हणजे तामिनी घाटला आलात तर मस्तच आहे. गाडीने आलात तर उत्तमच आहे, तुम्ही गाडीने मजा करू शकता, कुठेही थांबू शकता. बरेच स्पॉट आहेत, बरेच असे चांगले चांगले स्पॉट आहेत जिथे तुम्ही फोटो वगैरे भरपूर काय करू शकता. सुंदर सुंदर. पण मला वाटतं हे ना थंडीमध्ये अजून छान दिसत असेल हे थंडीमध्ये. आता हे पावसामध्ये तर मग आहेच प्रश्नच नाही, पण थंडीमध्ये इथे कधी आलं ना तर म्हणजे भारी आहे. पण आपला तो एक प्लॅन असा आला जो आपण करणार होतो, तर आता तिथे आपण जात नाही. आणि आता इथे आपण गाडी लावतो आहे, गाडी आपण तयार आहे आपली आणि आपण इथून निघतो आहे आपण. चला तर बाय बाय करूया तामिनी घाटला आणि निघूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काय ते घेऊन. तब तक बाय बाय बाय.